नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण बातम्या विस्ताराने पाहूयात। बारामतीमध्ये शिंदे, फडणवीस, अजित पवार, शरद पवार एकाच मंचावर येणार आहेत। बारामतीमध्ये आज नमो महारोजगार मेळावा होतोय। नमो महारोजगार मेळाव्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री पहिल्यांदाच बारामतीमध्ये येत आहेत। बारामतीमधल्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच बारामतीच्या दौऱ्यावर येत आहेत। त्याच्यानंतर शरद पवार यांचा हा बालेकिल्ला आणि नमो महारोजगार या सरकारी कार्यक्रमाला, या मेळाव्यासाठी शरद पवार यांना सुद्धा निमंत्रण आहे। मात्र अजित पवार आणि शरद पवार हे एकाच मंचावर येणार आहेत। अमोल कोल्हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील अशी माहिती मिळतेय। बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। अजित पवार आणि शरद पवार हे एकाच मंचावर येतील। सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, अमोल कोल्हे हे सुद्धा यावेळेला उपस्थित राहतील। तर मेळाव्याच्या ठिकाणाहून योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। योगेश, त्या मेळाव्यासाठीची तयारी तर पूर्ण झालेलीच आहे, मात्र राजकीय नेत्यांची उपस्थिती ती सुद्धा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार सोबतच अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे यांना सुद्धा कार्यक्रमाचं निमंत्रण। त्यामुळे एक वेगळ्याच चर्चा जी आहे ते राजकीय वर्तुळात आता सुरू झाल्या। वृषाली, निश्चितच या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झालेली आहे आणि अगदी थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होईल। आपण पाहू शकतो भव्य असा मंच या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। ही आसन व्यवस्था जे प्रमुख मान्यवर असणार आहेत, अर्थातच शरद पवार, त्यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यानंतर राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। आपण पाहू शकतो नेमकी ही आसन व्यवस्था कशा पद्धतीची करण्यात आलेली आहे। शरदचंद्र पवार, त्यासोबतच त्यांचे शेजारी देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शेजारी अजित पवार यांची आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। प्रमुख जे मान्यवर आहेत जिल्ह्यातील आमदार, खासदार यांची पुढे ही आसन व्यवस्था असणार आहे, ज्यामध्ये खासदार अमोल कोल्हे, खासदार सुप्रिया सुळे यांची सुद्धा ही आसन व्यवस्था या ठिकाणी असणार आहे। मात्र इतर जे मान्यवर आहेत त्यांची ही मागे आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। 5 जिल्ह्यांमधले तरुण, बेरोजगार तरुण या ठिकाणी येणार आहेत। त्यांच्यासाठी आजचा हा नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि प्रत्येक या ठिकाणी येणाऱ्या तरुणाची ज्या ठिकाणी मंडप तयार करण्यात आलेला आहे त्या मंडपाच्या सुरुवातीला त्या उमेदवारांची नोंदणी केली जाणार आहे। त्यानंतर 350 पेक्षा जास्त स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। त्या प्रत्येक स्टॉलला या तरुणांना भेटी देता येणार आहेत। मात्र निमित्त जरी या नमो महारोजगार मेळाव्याचं असलं तरी सुद्धा आज बारामतीतून लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाईल अशा पद्धतीची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। कारण ज्या पद्धतीने बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जी आहे ती आता पूर्ण झालेली आहे। योगेश, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। तर आता आपण थेट जाणार आहोत। प्रदीप कापसे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रदीप, आपण पाहतोय की सकाळपासूनच अजित पवारांकडून कामांचा आढावा घेतला जातोय, विकास कामांची पाहणी केली जाते। सध्या आता अजित पवार जे आहेत ते पोलीस उपमुख्यालयामध्ये आहेत। काय घडामोडी घडतायत? तर प्रदीप कापसे आपले प्रतिनिधी काही वेळातच आपल्या सोबत पुन्हा एकदा जोडले जातील। तर ही दृश्य जी आहे ती आपण पाहताय बारामतीच्या नव्या पोलीस उपमुख्यालयामध्ये आता अजित पवार जे आहेत ते त्या ठिकाणी पाहणी करतायत। तर आता ही पहिली दृश्य जी आहे ती समोर येत आहेत ती म्हणजे शरद पवार जे आहेत ते सुद्धा आता कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी निघालेले आहेत। ही दोन दृश्य आपण पाहताय। शरद पवार आणि अजित पवार हे आता दोघंही एकाच मंचावर येणार आहेत। बारामती हा पवारांचा बालेकिल्ला शरद पवारांकडून दावा केला जातोय आणि ज्या पद्धतीने लढत होणार आहे लोकसभा निवडणुकांची, त्याच्यामध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार नणंद भाऊजाई या बारामतीच्या मतदारसंघामधून उभ्या राहतील अशा चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। शिक्कामोर्तब जे आहे ते साहजिकच आता काही दिवसातच चित्र जे आहे ते स्पष्ट होईल ज्या वेळेला जागा वाटप होणार आहे। मात्र जर आपण पाहिलं तर बारामतीच्या या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळाव्याचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील। मात्र त्याच वेळेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते प्रमुख शरद पवार आणि सोबतच सुप्रिया सुळे यांना सुद्धा कार्यक्रमाचं निमंत्रण आहे। कार्यक्रम स्थळाकडे जाण्यासाठी ते निघालेले आहेत। आपण ही दृश्य आपण पाहताय। सागर सुरवसे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, शरद पवार निघालेले आहेत, सुप्रिया सुळे निघालेले आहेत, काय घडामोडी घडतायत?
वृषाली, आपण पाहिलं की खरं तर काही क्षणापूर्वी शरद पवार जे आहेत ते आता आपले जे नियोजित कार्यक्रम आहेत विद्याप्रतिष्ठानमध्ये त्या ठिकाणी निघालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर सुप्रिया सुळे हे देखील या ठिकाणी निघालेले आहेत. खरं तर आज महारोजगार मेळाव्याच्या निमित्ताने शरद पवारांना देखील या कार्यक्रमाचं निमंत्रण जे आहे ते देण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रम साधारणपणे 11 वाजताचा हा वेळ आहे. मात्र तत्पूर्वी आपले जे काही नियोजित कार्यक्रम आहेत त्यासाठी शरद पवार जे आहेत ते गोविंदबाग आपल्या निवासस्थानापासून निघालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आज दिवसभर वेगवेगळ्या कार्यक्रमांना देखील ते हजेरी लावणार आहे. मात्र आपण पाहतोय की महारोजगार मेळाव्याच्या निमित्ताने जे महत्वाचे कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहेत त्यामध्ये शरद पवार स्वतः उपस्थित राहणार आहेत, सुप्रिया सुळे हे देखील उपस्थित राहणार आहेत आणि आपण पाहतोय खरं तर आज मुख्यमंत्री असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमामध्ये असणार आहेत. त्यामुळे राजकीय टोळ्याबाजी होते का त्याच्या पद्धतीनं हे सर्व जे काही आज बारामतीमध्ये कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामध्ये नक्की शरद पवार काय बोलतायत हे पाहणं देखील महत्वाचं आहे. मात्र तत्पूर्वी आपण पाहतोय की शरद पवार जे आहेत ते आता गोविंदबाग या निवासस्थानापासून बाहेर पडले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचे जे नियोजित कार्यक्रम आहेत त्यासाठी शरद पवार आता बारामती शहरामध्ये रवाना झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ठीक नक्कीच तुम्ही असंच आपल्या सोबत राहा. तर पवार बारामतीच्या निवासस्थानावरून रवाना झालेले आहेत. कार्यक्रम स्थळी ते अगदी काही वेळातच पोहोचतील. तर दुसरीकडे आपण पाहतोय की बारामतीमध्ये अजितदादांकडून विकास कामांची जी आहे ती पाहणी करण्यात आलेली आहे. अजित पवार जे आहेत ते सातत्यानं दौरे करत असतात, आढावा घेत असतात आणि शनिवार रविवार जर आपण पाहिलं तर ते त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये असतात. बारामती आणि पुण्याच्या दौरे जे आहेत ते त्यांच्याकडून केले जात आहेत. निवडणुकांचा वारं वाहू लागलेला आहे आणि एकीकडे विकास कामांची पाहणी करत असताना आज जो हा प्रमुख कार्यक्रम होतोय नमो महारोजगार मेळावा, त्यासाठी अजित पवार आणि शरद पवार हे दोघंही एकाच मंचावर असतील. याचं उद्घाटन जे आहे ते आज ऑनलाईन पद्धतीनं होतंय आणि नवीन गाड्या ज्या आहेत त्या खरं तर पोलीस ताफ्यामध्ये दाखल होत आहेत. जवळपास 39 नवीन गाड्या ज्या आहेत त्या पोलीस उपमुख्यालयामध्ये खरं तर सेवेसाठी रुजू होणार आहे. आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते या नवीन गाड्यांचं पूजन जे आहे त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आपण पाहतोय की या ठिकाणी ग्रामीणचे पोलीस अधीक्षक त्याचबरोबर सगळे पोलीस अधिकारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अजितदादांच्या हस्ते नवीन गाड्यांचं पूजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. नवीन बोलेरो त्याचबरोबर स्कॉर्पिओ या गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि आपण पाहतोय की अजितदादांकडून या ठिकाणी गाड्यांची पाहणी जी आहे ती केली जाते. ज्या नवीन गाड्या आज खरं तर पोलीस मुख्यालयातल्या या सगळ्या सेवेमध्ये रुजू होणार आहेत त्याची पाहणी या ठिकाणी अजितदादांकडून केली जाते आणि 39 गाड्या ज्या आहेत त्या खरं तर पोलीस ताफ्यामध्ये दाखल झालेल्या आहेत. आज ऑनलाईन पद्धतीनं विविध विकास कामांचं उद्घाटन जे आहे ते ऑनलाईन पद्धतीनं होत आहे. आपण पाहतोय की पाहणी करण्यासाठी या ठिकाणी अजितदादा जे आहेत ते दाखल झालेले आहेत. नवीन गाड्यांचं पूजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या नवीन गाड्या ज्या आहेत त्या खरं तर आजपासून पोलीस सेवेमध्ये रुजू होणार आहेत, ज्याचं पूजन जे आहे ते उपमुख्यमंत्री अजितदादांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन तुषार ननावरे, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, बारामती. तरी दोन दृश्यात जी आहे ती आपण पाहतोय. अजित पवार यांच्याकडून विकास कामांची पाहणी सुद्धा केली जाते आणि काही वेळातच अजित पवार सुद्धा कार्यक्रम स्थळी जे आहे ते पोहोचतील. तर पवार हे बारामतीच्या निवासस्थानावरून कार्यक्रम स्थळाकडे निघालेले आहेत.